अनुराधाताईंनी उत्तम पद्धतीने दुसऱ्या अध्यायाचं पठण केलंय. आता आपण पुढल्या भगवद्गीतेच्या अभ्यासाला येऊया. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा, पीतांबरा बिंब फलाधरुष्टा, पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा, कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः, पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता, दुग्धं गीतामृतं महत्. शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं, सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. सदा शिवसमारंभा शंकराचार्यमध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्, वन्दे गुरुपरम्पराम्. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्रुती स्मृती स्वाध्याय मंच तर्फे आपण भगवद्गीतेतील शोकनिवृत्ती ही दुसऱ्या अध्यायाच्या अनुषंगाने बघतो आहोत. आणि त्या अनुषंगिक आपण दुसऱ्या अध्यायाचा अभ्यास करणार आहोत. काही काळ हा अभ्यास केल्यानंतर मग पुढल्या महिन्यात आपण पुढलं उपनिषद सुरू करणार आहोत. सातत्याचं तत्वचिंतन करत असताना मध्ये नामाची जोड देण्याची गरज असते, म्हणजे ते अखंडत्व टिकून राहतं. तसं उपनिषदांचं चिंतन करत असताना भगवद्गीतेची जोड द्यावी लागते. आणि भगवद्गीता आणि उपनिषद ह्यांची जोड जर राहिली तर अखंडत्व टिकत, ते पाझरत, झिरपत आणि उपयोगात येत. काकांनी सांगितलं होतं की श्रुतींचा अभ्यास करत असलास तरी भगवद्गीतेला सोडायचं नाही आणि ती कायम स्वरूपी आपल्याला चालू ठेवायची आहे. डॉक्टर काकांची आज्ञा. त्यामुळे आपल्या सर्व अभ्यासात भगवद्गीतेचं काकांनी सांगितल्याप्रमाणे परमोच्च स्थान असणार आहे. आणि भगवद्गीता उपनिषदांचं सार आहे. आता आपण श्लोकात पाहिलाय त्यानुसार उपनिषद समजायला सोपं जातं,
भगवद्गीता म्हणजे उपनिषदांच्या श्लोकाचा मऊ केलेला, अत्यंत चवदार म्हणजे रुचकर आणि पचेल असा घास म्हणजे भगवद्गीता आहे. माऊलीचे दोन रूप आहेत. एकाच माऊलीचे दोन रूप आहेत. एका रूपाला श्रुती म्हणतात आणि दुसऱ्या रूपाला गीता म्हणतात. भगवंताच्या श्रीमुखातून ती स्त्रवली असल्यामुळे भगवद्गीता श्रुतीच आहे. आणि म्हणून श्रुती स्मृती अभ्यास वर्ग हा आपला मोक्षाचा वर्ग आहे. इथे मोक्ष मिळवायचा आहे. प्रवचन किती छान झालं, मुद्दे किती छान झाले, एवढ्यावर थांबून चालणार नाहीये. काल सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या अध्यायातला 11व्या श्लोकाचं शोकमुक्ती संदर्भात आजचं आपलं विवेचन राहील. आणि उद्या पुन्हा शोकमुक्तीचे दुसऱ्या अध्यायातले कोणते श्लोक राहतील याचा साधकांनी विचार करून ठेवायचा आहे. आता प्रवचन छान झालं, प्रवचनाचे मुद्दे छान झाले, हे आम्ही पहिल्यांदा ऐकलं, आम्हाला फार चांगलं वाटलं. अशा स्तुती सुमनांमध्ये राहण्यात अर्थ नाही. असे स्तुती सुमन वाहत बसण्यातही अर्थ नाही. कारण 2.25 वर्ष आपण भगवद्गीता घेतलेली आहे. मग आता काय जबाबदारी आहे? तर जो होणारा श्लोक आहे त्या श्लोकामध्ये शोकनिवृत्तीच्या अनुषंगिक काय सांगितलं आहे हे आजच अभ्यास करून ठेवायचा. आणि मग उद्या त्या श्लोकात काय सांगितलं जातं तर आपल्याला वाटलेले मुद्दे बरोबर आहेत का हे पुन्हा एकदा पडताळा करता येतो. सांगितल्यानंतर त्या मुद्द्यांची भर घालता येते आणि भर घालून पुन्हा त्या श्लोकांचा अभ्यास करायचा आणि दुसऱ्या दिवशी येणाऱ्या श्लोकांचा अभ्यास करायचा. आपण प्रत्येक श्लोक घेणार नाहीत, पण शोकनिवृत्तीच्या अनुषंगात श्लोक आपण घेणार आहोत आणि नंतर मात्र चित्तप्रज्ञ पूर्ण घेणार आहोत. म्हणून आज आपण 2 श्लोक या ठिकाणी बघतो. श्लोक क्रमांक 11 दुसऱ्या अध्यायातला श्लोक क्रमांक 11 आणि श्लोक क्रमांक 13. अशोच्यानन व शोचत्वम प्रज्ञावादांश भाषसे गतासून अगतासूंश नानुशोचंती पंडिताः. देहिनोस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्तीर धीरस्तत्र न मुह्यती. शोक विरहित अवस्थेचे वर्णन केलेले हे 2 श्लोक आहेत. आणि मी शोकमुक्त आहे की शोकमुक्त नाही ही तपासण्याची याच्यात व्यवस्थापन आहे. अर्जुनाचं रडगाणं ऐकल्यानंतर आपली स्थिती अशी आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि त्यानंतर खरंच माझी शोकनिवृत्ती होते आहे की नाही होत हे तपासण्याची व्यवस्था आपल्या जवळ आहे. अर्जुनामध्ये आणि माझ्यामध्ये काय बदल आहे आणि मी भगवद्गीता ऐकल्यानंतर काय करतो आहे. प्रज्ञावादांश भाषसे. भगवंत सांगतात आहे, अरे अर्जुना, सारखं बघतोय, सारखं पाहतोय. काय बघतोय की तू जो बोलून राहिलास ते अत्यंत ज्ञानवेत्यासारखं बोलतोय आणि तू ते वागून राहिलास ते बोलण्याच्या अत्यंत विपरीत आहे.
आपलं असंच असतं. प्रवचन फार मोठ्याने करत असतो. प्रवचनात छान छान मुद्दे मांडता येतात आणि जगत असताना लहानशा केळीच्या सालावरून घसरून पडतो. थोडस सुख-दुःखात्मक प्रसंग घडला, की आम्ही घसरून पडलोच म्हणून समजा. किंबहुना ते साल आम्हाला पाडतं, की आम्ही पडण्यासाठी तत्पर असतो असा प्रश्न आमच्या बाबत निर्माण होतो. विषाद योगाच्या नंतर 10 श्लोकांबद्दल बोलतो आहे. या 10 श्लोकात एकदा भगवान वाचे आहे. म्हणजे मग 9 श्लोकांबद्दल बोलतो आहे. एखादा प्रसंग अनुकूल असला, एखादा प्रसंग प्रतिकूल असला, की आमच्या घसरणीला प्रारंभ झालेला असतो आणि त्यावेळी आम्ही जे वाचलं आहे, जे ऐकलं आहे, जे सांगितलं आहे, ज्याच्यावर प्रवचन केलं आहे, त्या गोष्टी साफ विसरून गेलेलं असतो. अर्जुनाचं असंच झालं आहे. भगवंत सखा म्हणून लाभलेला आहे. पाशुपतास्त्र भगवान शिवाकडून प्रदान केला गेलेला आहे. लढण्याचं संपूर्ण कौशल्य अवगत असताना समोर दिसत असलेले स्वकीय बंधू यांना पाहून अर्जुन हतबल झालाय. हत शब्दाचा अर्थ नाहीसा होणे आणि बल शब्दाचा अर्थ शक्तीहीन झालाय, बलहीन झालाय. अर्जुनाची हिंमत होत नाहीये. हातपाय थरथर थरथर कापतात आहे. आणि अर्जुन भगवंताला उपदेश करतो, की मला राज्याचा लोभ नाही, मला स्वर्गाच्या सुखाचाही लोभ नाही. पण आपण या युद्धातून माघार घ्यायची का? मी आता माझं धनुष्य गांडीव सोडतो आहे, खाली टाकतो आहे. अर्जुन भयभीत झाला आहे. माणसाचा ज्या वेळेला आपल्या विवेकावरचा ताबा सुटतो, तेव्हा माणूस कशा परिस्थितीला जाऊन पोहोचेल हे सांगता येत नाही. अर्जुनाचं तसंच झालेलं आहे. आणि भगवंत म्हणतो, अशोचानन व शोचत. भगवान श्रीकृष्ण म्हणतात आहे, अर्जुना, तू बोलतो काय आहेस आणि गोष्टी कशा करतो आहेस? प्रज्ञा वादांश भाषसे. माऊलीने सुंदर वाक्य वापरलाय. तू जाणता तरी म्हणसी, परी नेणविते ना संडीसी. आणि शिकवू म्हणो तरी बोलसी बहुसाल नीती. अरे तू स्वतःला जाणता म्हणतोय अर्जुना, तू स्वतःला जाणता म्हणतोय आणि आपला मूर्खपणा तू सोडत नाहीये. परी नेणवेते न सांडिसी. तू जाणता तरी म्हणविसी, परी नेणवेते न सांडी. आणि शिकवू म्हणो तरी बोलसी बहुसाल तिसे नीती. जात्यंदा लागे पिसे, मग ते सैरा धावे जैसे. जात्यंदा लागे पिसे, मग ते सैरा धावे जैसे.
तुझे शहाणपण तैसे दिसत असे. एक पिसाट असलेला जो आहे आंधळा प्राणी, जन्मांध, त्याला वेड लागलाय. आणि ते वेड लागल्यानंतर जसं सैरा वैरा धावतो, तसं अर्जुना तुझं झालंय. काय झालंय अर्जुनाचं? अर्जुन शोकमग्न झाला आहे. अरे तू स्वतःला तत्वतः कोण आहे हे जाणत नाही आणि कौरवांबद्दल शोक करून राहिला. माऊली म्हणते आता आपण थोडस समोर येऊया की शोक कशाला म्हणतात. ज्या गोष्टीची पुन्हा पुन्हा उजळणी होते नाईलाजाने, आणि त्या उजळणीचा परिणाम हर्षामध्ये किंवा दुःखामध्ये होतो, त्याला शोक असं म्हणतात. त्या उजळणीचा परिणाम दुःखामध्ये होतो, त्याला शोक असं म्हणतात. एक झालेल्या गोष्टींचं उजळणी आणि होणाऱ्या गोष्टींची उजळणी. एकाला गत शोक असं म्हणतात आणि दुसऱ्याला आगत म्हणजे आगामी शोक असं म्हणतात. त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा उगाळाव्याशा वाटतात, पुन्हा पुन्हा बोलाव्याशा वाटतात, पुन्हा पुन्हा सांगाव्याशा वाटतात. आणि त्यानंतर हुंदके देऊन देऊन रडावंसं वाटतं, किंवा त्याच गोष्टीचं काय होतं, श्रवण होतं, त्याला शोक असं म्हणतात. रडलंच पाहिजे असा भाग नाही आहे शोकामध्ये. अविवेक ज्या वेळेला बळावतो, त्यावेळेला माणूस ज्ञानाच्या थाटात बोलत असतो आणि या ज्ञानाच्या थाटाला प्रज्ञावाद असं म्हणतात. प्रज्ञावादामध्ये बोलणं अतिशय दर्जेदार असतं आणि जगणं त्याला अनुरूप नसतं, त्याला प्रज्ञावर्तन असतं. प्रज्ञावाद आणि प्रज्ञावर्तन, अज्ञानजन्य आसक्तीमुळे शोक होणे आणि ज्ञानवंतांसारखं बोलणे, पंडिताच्या थाटामध्ये आपली बाजू मांडणे, याला मूर्खपणा असं. वर्तन उन्मत्तासारखं असतं, बोलणं पंडितासारखं असतं. म्हणून या दोघांचा एकमेकांशी मेळ नाही. अनुराधाताई बोकरे, तुमचा रोज व्हिडिओ चालू असतो, नाही तर अनम्यूट असतात. अनुराधाताई बोकरे, व्हिडिओ बंद करत चला. वागण्यात आणि बोलण्यामध्ये विसंगती झाली. अनुराधाताई बोकरे, आपला व्हिडिओ बंद करा, कृपया आपला व्हिडिओ बंद करा. 2-3 दिवसापासून सतत व्हिडिओ असतो आपला. रिमूव्ह करावं लागतं, तरी पुन्हा व्हिडिओ सुरू करूनच जॉईन होतात. होऊन गेलेल्या गोष्टीचा शोक आणि आगामी गोष्टीचा शोक, याला
गतासून आणि अगतासून हे दोन शब्द त्या ठिकाणी लागलेले आहेत. आणि असा जो पंडित असतो, हा बोलघेवड्या असतो, नुसता बोलणारा असतो, पण त्याच्या वागण्यामध्ये प्रज्ञावर्तन नसतं, बोलण्यामध्ये प्रज्ञावाद असतो. साधकाने नेहमी काळजी घेतली पाहिजे, की आपल्या अंतःकरणात एकही अनुत्पादक विचार राहता कामा नये. नेहमी लक्षात घ्यावं, की अनुत्पादक विचार आपला कधीच असता कामा नये. छोटासा अनुत्पादक विचार सुद्धा आपल्या जीवनाला हानी पोहोचवत असतो. ज्या विचारातून आपण मोक्षाच्या दिशेने वाटचाल करू शकत नाही, जीव ब्रह्मैक्याच्या दृष्टीने वाटचाल करू शकत नाही, असे जे विचार असतात, या विचारांना अनुत्पादक विचार असं म्हणतात. आणि तसं आम्ही वागत नसल्यामुळे, अनुत्पादक विचार जगत असल्यामुळे मोक्षासाठी ही विसंगती आहे, मोक्षाला हे विरोधी आहे. म्हणून स्वतःच्या जीवनामध्ये ही दुरुस्ती करून घेतली पाहिजे. आपली जी चूक आहे, ती चूक आपण नेमकी कुठे आहे हे ओळखून घेतलं पाहिजे. हे आपल्याला जाणीव राहिली पाहिजे. असं राहिलं तर आपलं जीवन बदलतं. नाहीतर आपलं जीवन बदलत नाही, लक्षात घ्या. भगवंत आपल्याला सारखे सांगतात आहे. श्री भगवान वाच. भगवंत शब्दाला श्री जोडलेला आहे. श्री विलग नाहीये. आपल्या नावाचा श्री विलग असतो आणि मग आपलं नाव असतं. श्री धोंडू शेठ, श्री धोंडू सेठ. श्री वेगळा आणि धोंडू सेठ वेगळं. भगवंताच्या नावाशी श्री संयुक्त आहे, म्हणून श्री भगवानुवाच हा एकच पूर्ण शब्द आहे. आपला सई श्री हा वियुक्त आहे आणि भगवंताचा श्री हा संयुक्त आहे. याचं कारण असं, की भगवंत मानवाच्या देहात आलून येऊन सुद्धा आपलं स्वरूप विसरलेले नाहीत. भगवंत मनुष्य देहात आल्यानंतर सुद्धा आपलं स्वरूप विसरलेले नाहीत, म्हणून त्यांचा श्री संयुक्त आहे. इतर जीवांच्या शरीरामध्ये राहून सुद्धा त्या शरीराशी ते तादात्म्य पावलेले नाही, म्हणून भगवंताचा श्री संयुक्त आहे. अन्य जीवांप्रमाणे शरीरात राहून सुद्धा ते प्रकृतीचा गुलाम झालेले नाहीत, म्हणून ते भगवंत आहेत. अन्य शरीराशी तादात्म्य पावलेले नाही, म्हणून ते भग म्हणजे व्यापलेले आहेत. सगळ्यांच्या प्रकृती धर्मावर ते नियमन करणारे आहे, म्हणून ते मायाधीश आहेत. सगळ्यांच्या अंतःकरणात राहून ते तादात्म्य पावलेले नाहीत, म्हणून ते ईश्वर आहेत. आणि मानवी स्वरूपात येऊन अर्जुनाला मोक्षाचा उपदेश करतात आहे, म्हणून ते श्री गुरुही आहेत. म्हणून भगवद्गीतेमधले भगवान श्रीकृष्ण साक्षात परब्रह्म आहेत, प्रत्यक्ष ईश्वर आहेत. श्री गुरु रूपानेही अर्जुनाला मार्गदर्शन करतात आहे, म्हणजे ते श्री गुरुही आहेत. ते अर्जुनाचा बंधू सुद्धा आहेत आणि अर्जुनाचा सखा सुद्धा आहेत. इतक्या अनेक विध पद्धतीने भगवंतानी भगवद्गीतेमध्ये आपला रोल केलेला आहे. रोल शब्द फार सुंदर आहे. एवढं सगळं करूनही त्या करण्यापासून ते अलिप्त आहेत, त्याला रोल असं म्हणतात. आणि भगवंत सांगत आहे, की अरे अर्जुना, तू शोक करू नकोस. आगामी गोष्टीचा शोक
आणि गत गोष्टींचा शोक, दोन्हीही शोक करणं तुला शोभत नाही. द्रौपदीची एवढी विडंबना झालेली आहे, तरीही गत गोष्टीचा शोक करू नको म्हणून सांगितलं. लाक्षागृहातून जाळण्यापासूनचे सगळे प्रकार झालेले आहेत, पण गत गोष्टीचा शोक करू नको म्हणून सांगितलं. आणि आगामी गोष्टीचाही शोक करू नकोस, असं भगवंताचं आई अर्जुनाला सांगणं आहे. माणूस जीवनात आसक्तीला बळी पडतच असतो. पदोपदी माणूस आसक्तीला बळी पडतो आणि क्रिया प्रतिक्रिया, शोक, हर्ष, मोह याच्यामध्ये वाहून जातो. असं वाहून गेलं की षडरिपू आपल्या जीवनामध्ये थैमान घालतात आणि षडरूपीने थैमान घातले की माणूस त्यांच्या अधीन होऊन जातो आणि सत्याला मुकतो. नश्वर गोष्टीच्या मागे आपलं आयुष्य खपवून देतो. आपल्यात काही दोष आहे, हे साधक पाहण्याचा प्रयत्नच करत नाही आणि जो पाहण्याचा प्रयत्न करतो त्याला खरा साधक असं म्हणतात. खूप जणांना आपल्यात दोष आहे याची जाणीवच नसते. काही जणांना त्याची जाणीव झाली तर आपल्या दोषाचं ते समर्थन करत असतात. एवढं तर चालतच असतं. त्या आपल्या दोषांकडे कानाडोळा करत असतात. आपल्या दोषांकडे दुर्लक्ष करत असतात. आपल्या दोषांकडे पांघरून घालत असतात. दुसऱ्यांचे दोष मात्र त्यांना स्पष्टपणे ठळक दिसतात आणि आपल्यातले मुसळ सुद्धा दिसत नाही आणि दुसऱ्यामधलं कुसळही पटकन दिसतं. आपले दोष केवळ परमेश्वराला सांगावे किंवा खऱ्या गुरूंना सांगावे, पण बाकी कोणापाशी स्वदोषाची चर्चा करू नये. हा साधकाचा गुण आहे. स्वतःच्या गुणांची, दोषांची जाणीव ठेवणं हा साधकाचा गुण आहे. स्वतःच्या दोषांची जाणीव ठेवणं हा साधकाचा गुण आहे. आणि मग ते दोष नाहीसे करायचे, ती दरी भरून काढायची आणि ही ज्ञान ग्रहणाची पहिली पायरी आहे. मग आता लक्षात ठेवायचं, या पायरीवर जर आम्ही बरोबर उभं राहिलो, तर मग शास्त्र श्री गुरुमुखातून श्रवल्यानंतर आम्हाला त्याचा अत्यंत उपयोग होतो. स्वधर्मानुष्ठान करायला प्रारंभ होतो. जोपर्यंत शोकामध्ये आहे, त्याला शोक संविघ्न शब्द वापरला आहे. जोपर्यंत शोकामध्ये डुबलेला आहे, तोपर्यंत समोरच्यानी केलेला उपदेश स्मरतच नाही. स्मरला, ऐकला तर लक्षात राहत नाही. एक तर ऐकण्यात लक्ष नसतं. लक्ष देण्याचा प्रयत्न केला तर स्मरण राहत नाही. कसं बस जर स्मरण राहिलं, तर त्याचं आचरण होत नाही. म्हणून मी साधक आहे, मी काय करतो आहे, यासाठी नेहमी स्वतःवर वॉच ठेवला पाहिजे. काका म्हणतात, "तू कोण आहेस? काय करतोय? लक्षात आहे ना?" ज्याविषयी शोक करण्याची गरज नाही, त्याविषयी तू शोक करायला नकोस. भगवंत तर पुढे वचनही देतात, "अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामी मा शुचः." होऊन गेलेल्या गोष्टीचा शोक आणि आगामी गोष्टीचा शोक, या दोनही शोकांमध्ये साधकांनी डुबता कामा नये. घरामध्ये मरणासारखा प्रसंग घडतो. आणि त्या प्रसंगाच्या शोकामध्ये आम्ही डुबून जातो. आम्ही भगवद्गीता ऐकतो आणि मरणाचा प्रसंग आम्हाला शोकामध्ये बुडवतो. या दोन्ही व्याघात गोष्टी आहेत. आम्ही गार सावलीत उभे आहोत आणि आम्हाला ऊन लागते आहे. याला व्याघात दोष असं. आईस्क्रीम गरम आहे
याला व्याघात दोष असं म्हणतात. दोन परस्पर विरोधी गोष्टी. वाघ जसा शाकाहारी असू शकत नाही, तसं ऊन आणि सावली एकत्र राहू शकत नाही. तशी भगवद्गीता आणि शोक एकत्र नांदू शकत नाही. परस्पर विरोधी आहेत. भगवद्गीतेचा जर अभ्यास असेल, तर आम्हाला शोक होणार नाही. आणि आम्हाला जर शोक होत असेल, तर आम्ही भगवद्गीता अभ्यासली नाही. हे समीकरण अगदी पक्का आहे, स्पष्ट आहे, स्वच्छ आहे. आमचे गुरु भगवद्गीतेवर खूप सुंदर लेखन करतात, उत्तम प्रवचन करतात आणि आम्ही मात्र मृत्यूनंतर, जिवलगाच्या नातलगाच्या मृत्यूनंतर शोकसागरात डुबतो, बुडतो, शोभत नाही. जग काय म्हणेल हा गौण भाग आहे. माझे श्रीगुरु काय म्हणतील हा महत्वाचा भाग. भगवान अतिशय सुंदर पद्धतीने चूक काढतात आहे. चूक काढण्यामध्ये सुद्धा भगवान वाकबगार आहे. म्हणून कृष्णम वंदे जगद्गुरु. ते चूक तर काढतात, पण तुला साधं कळलं नाही असं पण न म्हणता काय म्हणतात ते, गतासून अगतासून शो नानु शोचंती पंडित. तू मूर्ख आहे असं नाही म्हणत. पंडित असं वागत नाही असं म्हणतात. त्यांना म्हणायचं तेच आहे, पण बोलण्याची भाषा बदलली. तू मूर्ख आहे असं न म्हणता, पंडित असं वागत नसतात असं बोलतात. शहाण्या माणसाला हे चटकन कळतं, की मी चुकतो आहे आणि माझे श्री गुरु माझी चूक दुरुस्त करतात आहे. आणि वेड्या माणसाला आपलीच वाखाडणी करून घ्यायला आवडते आणि मग तो कानाडोळा करतो आणि आपल्या चुकांवर दुर्लक्ष करतो, पांघरून घालतो. एवढं नाही का हो? असं नाही का हो? एवढं तर कोणीही करतं. एवढं तर सहजच आहे. गुरूंना शिकवतो. अर्जुन शहाणा होता. दुःखाच्या गोष्टीतून आपल्याला काही प्राप्त होणार नाही आणि मोक्ष प्राप्त करून घ्यायचा असेल, तर भगवंत सांगतील तसं वागण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. एवढं अर्जुनाला स्पष्ट कळून आलं. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमी धरुनी आवडी, करावी तातडी परमार्थाची. तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे, नका डोळा धुरे भरुनी पाहू. लोक काय म्हणतात, लोक कसं म्हणतात, लोकांना काय वाटतं, ह्या गोष्टीला काडीची किंमत नाहीये. पण माझ्या श्रीगुरूंना काय वाटतं, याला फार मोठं महत्व आहे. साधकाने या ठिकाणी नेहमी सावध राहिलं पाहिजे, की माझ्या गुरूंना काय आवडतं, माझ्या गुरूंना काय आवडतं. पूजनीय बाबासाहेब बेलसरे ग्रंथ लिहित होते. ते नित्याचा जप करीत असत. पण मध्ये लोक भेटायला आले, त्यांना थांबावं लागायचं. 8 तासाचा जप करत असत ते दिवसभरात. एवढी लोक भेटायला येऊन सुद्धा 8 तासाचं नामस्मरण त्यांचं असायचं. एक दिवस ते लिहित असलेल्या ग्रंथाबद्दल एका साधकाने विचारलं, की बाबा, ग्रंथ कुठवर झाला?
ते म्हणाले, "अगदी थोडे पानं झालेत, बाकी नाही झालं पुढे लिहिणं." तो म्हणतो, "अजून ग्रंथ नाही पूर्ण झाला तुमचा?" ग्रंथ लिहायचं राहून गेलं. बाबा त्याला म्हणतात, "समजा माझा आत्ता देह गेला, तर महाराज मला हे विचारणार नाहीत, की तू किती ग्रंथ लिहिलेस. पण महाराज मला असं विचारतील, की तुझं नाम अखंड चालू होतं की नाही? तू नामस्मरण नीट केलंयस की नाही?" आपले श्रीगुरु आपल्याला काय विचारतील याचं भान ज्याला असतं, तो साधक असतो, तो सिद्ध होतो. आणि आपल्या श्रीगुरूंना काय वाटेल ह्याचा विचार न करता जो जगतो आणि वागतो, त्याला साधक नाही म्हणत. आपल्या आई वडिलांना आपण कसं वागलो म्हणजे आवडेल, हे जो न सांगता वागतो, त्याला मुलगा किंवा मुलगी म्हणतात. पण आपल्याच वागण्याचं समर्थन करायचं, ही काही चांगली गोष्ट नाहीये. म्हणून अखंड चिंतनात राहता आलं पाहिजे. परिस्थिती प्रतिकूल असो की अनुकूल असो, मनस्थिती प्रतिकूल असता कामा नये. मनस्थिती साधनेला अनुकूलच करून घ्यावी. मनस्थिती अनुकूल होत नसते. मनस्थिती अनुकूल करून घ्यावी लागते. आणि परिस्थिती ही प्रारब्धाने जशी आहे तशीच राहत असते. त्यात बदल करता येत नसतो. बदल करणं मनस्थितीमध्ये अपेक्षित आहे. परिस्थितीमधला बदल अपेक्षित नाही. तो जरी तुमच्या प्रयत्नाने झाल्यासारखा वाटत असला, तरी प्रारब्ध त्यावेळेला अनुकूल असतं. म्हणून प्रयत्नाला यश येतं. नका डोळा धुरे भरून पाहू. जग काय म्हणतं, हा भाग अत्यंत गौण आहे. पण माझ्या श्रीगुरूंना काय वाटेल, हा भाग फार महत्वाचा आहे. जो असा विचार करतो ना, त्याचं जीवन अत्यंत सफल होतं. त्याचं जीवन आनंददायी होतं. काही साधकांच्या कठीण प्रसंगामध्ये त्यांना फोन करून बोलावं लागतं. त्यावेळेला हे संदर्भ मी माझ्या भाषेत देण्याचा प्रयत्न करत असतो आणि भगवंताचे संदर्भ दिल्यामुळे त्याचे परिणाम छान होतात. मी बोललो असतो, तर परिणाम तसे नसते झाले. माझ्या बोलण्याची काय किंमत आहे? पण श्री भगवान वाच त्यांचा शब्द जर आपण बाहेर सांगण्याचा प्रयत्न केला, तर त्याचे सुंदर परिणाम पाहायला मिळतात. त्यांना वाटत जरी असलं, की या आपण सांगितलंय, तरी सांगणारे भगवान आहे. भगवंताच्या शब्दाचं सामर्थ्य असतं. म्हणून बोलत असतानाही संतांच्या ओव्या घेऊन बोलावं, भगवद्गीतेचा श्लोक घेऊन बोलावं, उपनिषदांचा मंत्र घेऊन बोलावा, दासबोधाची, ज्ञानेश्वरीची, भागवताची ओवी घेऊन बोलावी. पण आपल्या मनाचं बोलू नये. आपल्या मनाचं सांगू नये. म्हणजे सांगण्याचा अहम येत नाही. आणि सांगण्याला एक चाकोरी राहते. साधकाने नेहमी सावधगिरी बाळगली पाहिजे. जो अत्यंत सावध असतो, त्याला साधक म्हणतात. समर्थांचा लाडका शब्द आहे सावध, साक्षेपी आणि दक्ष. समर्थ तर त्याला त्या क्षणाला मोक्ष देऊन दिलेला आहे आणि तो नक्कीच मिळतो. ज्या अर्थी तुम्ही सावध, साक्षेपी, दक्ष आहात, त्या अर्थी तुम्ही मोक्षी रूप आहातच. मुमुक्षु या नात्याने शास्त्र आम्हाला बरोबर बसवून घेता आलं पाहिजे आणि गतासून अगतासून स. फोन येतो.
10-20 मिनिटं फोनवर बोलणं होतं आणि दिवसभर तो फोनच डोक्यामध्ये गरागरा फिरत असतो. त्यांनी असं म्हटलं, त्यांनी तसं म्हटलं. ते असं म्हणाले, ते तसं म्हणाले. फोनच सारखा गरा डोक्यामध्ये फिरत असतो. काय फायदा झाला? कोणत्याही विषयाला त्या ठिकाणी थोपवायची ताकद नाही आपल्यामध्ये. विषय आपल्या अंतःकरणात घुसू द्यायचा की नाही, हे आपल्यावर अवलंबून. आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी सैनिक असतात. सैनिक शत्रूला आत येऊ देत नाही. त्यांना बाहेरच्या बाहेर थोपवून देतात. आपण अविचाराला बाहेर थोपवू शकत नाही. आलेल्या फोनला, आलेल्या बातमीला, घडलेल्या प्रसंगाला आपण बाहेर थोपवू शकत नाही. तर मग आपण कमजोर आहोत. कमजोर देशात कमजोर लोकांनी बलवान देशात राहू नये. भारत बलवान देश आहे. काही दिवसापूर्वी घडलेला प्रसंग आहे. गलवान घाटीच्या भागामध्ये भारताचे गुराखी मेंढ्या चारत होते आणि हातात बंदूक असलेले चिनी सैनिक तिथे आले आणि म्हणाले, इकडे मेंढ्या चारायच्या नाही, तुम्ही मागे फिरा. आणि आपल्या देशातले मेंढपाळ त्यांच्याशी भांडत होते. सैनिक चीनचे होते, सशस्त्र होते आणि मेंढपाळाजवळ एका काठीशिवाय काही नव्हतं. पण ते भांडत राहिले आणि त्यांनी सांगितलं, की हा आमचा भाग आहे. आमच्या भागात आम्ही मेंढ्या चारतो आहे. आम्ही परत जाणार नाही. अर्धा तास भांडण चाललं आणि अर्ध्या तासानंतर त्या ठिकाणी भारतीय सैनिक धावत आले. काय झालं पाहिलं आणि त्यांनी चिनी सैनिकांना सांगितलं, आत्ताच्या आत्ता इथून निघा. आपल्या देशाच्या मेंढपाळामध्ये शस्त्र नसताना एवढं सामर्थ्य कुठून आलं? राजाचं मनोबल. बलवान भारताचं लक्षण आहे. एक राजा बलवान झाल्याबरोबर सगळ्या नागरिकांचं मनोबल एवढं वाढतं. बलवान देशाची नांदी आहे की निशस्त्र नागरिक मेंढपाळ सशस्त्र चिनी सैनिकाची भांडू शकतो आहे. पण मागे हटायला तयार नाही. एक मेंढपाळ सैनिकाच्या समोर मागे हटत नाही. आत्ताची घडलेली घटना आहे. प्रत्यक्ष भगवंतानी आपल्याला भगवद्गीता सांगितल्यानंतर अर्जुन हा निमित्त आहे. माझा उद्धार हा भगवद्गीतेचा उद्देश आहे. मी शोकमुक्त का होणार नाही? आधी शोक संविघ्न असेल तो असो, पण आता मी शोकमुक्तच होणार. आणि म्हणून भगवद्गीतेचा उपक्रम शोक आहे. भगवद्गीतेचा उपसंहार शोक आहे आणि शोकमुक्ती हा भगवद्गीतेचा मर्म आहे, वर्म आहे. अर्जुनाला भगवंत सांगतात आहे. तुझे जन्म किती झाले तुला भलेही ठाऊक नसो, पण जन्म देहाचे झाले. जन्म तुझा झालेला नाही. तू अजन्म आहेस. तू अजन्म आहेस. तू लक्षात ठेव. जे काही बदल होतात आहे, हे बदल देहामध्ये आहे
आणि देहाशी तुझा काही संबंध नाही. कौमार्य, यौवन आणि वृद्धावस्था हे देहातले होणारे बदल आहेत. तुझ्यामध्ये कुठलाही बदल झाला नाही. तू अविचल आहे. तू अविनाशी आहे. आता तुझ्या अंतःकरणामध्ये विचलितता येऊ देऊ नको. तथा देहांतर प्राप्तीर धीरस्तत्र न मुह्यती. बालवयातून तारुण्य आलं तर आम्ही विचलित होतो का हो? नाही होत ना. कारण आमचं शरीर गेलं नाही हे आम्हाला माहिती आहे. शरीर बदललं पण गेलं नाही एवढं माहिती आहे आम्हाला. तारुण्यातून वृद्धावस्था आली तरीही विचलित झालो नाही. शरीर आहे याची खात्री आहे. तथा देहांतर प्राप्ती. आणि ज्यावेळी शरीर बदलायची वेळ येते त्यावेळी माझ्यामध्ये काहीही बदल होत नाही. मी जसा आहे तसाच राहतो. हे एकदा जर लक्षात राहिलं तर त्या ठिकाणी विचलित होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. त्या ठिकाणी विचलित होण्याचा प्रश्न उद्भवत नाही आणि म्हणून तो साधक अविचल असतो. तथा देहांतर प्राप्तीर धीरस्तत्र न मुह्यती. तू शोक करू नकोस. का बरं हा दृष्टांत दिलाय भगवंतांनी शोकाचा? यासाठी दृष्टांत दिलाय की सगळ्यात जास्त शोकाकुल माणूस देह जात असताना होतो. जातो देह, मी जात नाही. माझा जाण्याशी जरा सुद्धा संबंध नाही. त्यामुळे जाण्याच्या गोष्टीबद्दल शोक करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. वीरांगना ज्या असतात ना, ज्यांच्या दिवंगत पतींना अशोक चक्र आणि अन्य चक्र मिळतात आणि राष्ट्रपतींच्या हातातून ते चक्र घेत असताना, तो बहु सन्मान मिळत असताना त्या स्थिर असतात. कारण त्यांच्या पतीनी जे मनोबल तयार केलेलं असतं, त्यांची जी हिंमत आहे ती त्यांना माहिती असते त्यांच्या सहवासात राहिल्यामुळे. त्यामुळे साश्रुपूर्ण नयनांनी ते घेत नाहीत. युद्धाला पती जात असताना, त्याच्या हातात तलवार देत असताना, त्याला औक्षण करत असताना डोळ्यामध्ये टिपूस नसतो. वीरश्री सळसळल्यानंतर जर एवढं करता येतं, तर भगवंताचा विचार आत्मसात केल्यानंतर शोकमुक्त का होणार नाही? शोकमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी आत्मविचार मला पेरून घेता आलं पाहिजे. असा जर मला पेरता आला तर माझं जीवन सफल झालं म्हणून समजा. कोणता आत्मविचार आहे? तैसा चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पायी. ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख. ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख. चैतन्यनाथ म्हटलंय भगवंतांनी या ठिकाणी आपल्याला. काय म्हटलंय? चैतन्यनाथ आहेस असं म्हटलंय. तैसा चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पाही. शरीर जे बदलत आहे ते चैतन्याच्या ठिकाणी बदलत आहे. चैतन्याच्या जागी शरीर बदलत आहे. चैतन्य आहे तिथेच आहे. चैतन्यात बदलाव झालेला नाही. शरीरात बदल झालेला आहे. म्हणून
चैतन्य जातही नाही आणि चैतन्य येतही नाही. शरीर बदललं तरीही होत नाही. म्हणून तुला दुःखी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. शोक करण्याचं जरा सुद्धा कारण नाही. तुला शोक करण्याचं जरा सुद्धा कारण. आणि माऊलींनी फार सुंदर दिलं या ठिकाणी. देखे विवेकी जे होती ते दोहीतही न शोचत. शोक आणि आगामी शोक दोन्ही मध्ये ते शोक करत नाही. जे होय जाय ते भ्रांती म्हणून. आणि असा जो भ्रांत असतो त्याला माऊलींनी चक्क मूर्ख शब्द वापरून टाकला. परी मूर्खपणे नेणसी न चिंतावे ते चिंतसी आणि तुची नीती सांगसी आम्हा प्रती. अरे तू काय करतोय? ज्या गोष्टीचं चिंतन करायला नको त्याच चिंतन करतोय. बघा, ऐकायला सगळं छान वाटतं, पण ज्या वेळेला आप्त स्वकीयांचा देह जातो आणि आपल्या देहावर गदा येते, त्यावेळी स्थैर्य ठेवणं अत्यंत महत्वाचं असतं. मरणाने शोकग्रस्त होत नाही. मरणाच्या विचाराने जो विचलित होत नाही, त्या ठिकाणी धीरस्तत्र न मुह्यती त्याला धैर्यवान म्हटलंय. या ठिकाणी धैर्य म्हणजे हिंमत किंवा बोल्डनेस असा अर्थ नाहीये. धैर्य शब्दाचा अर्थ विवेकी असा आहे. नाही तर धैर्य शब्दाला धीट असा अर्थ आहे मराठीचा. आणि धीट शब्दाला बोल्ड असं म्हणतात. हा सामान्य अर्थ या ठिकाणी अभिप्रेत नसून सैनिकाच्या बाबत तो धीट शब्द असतो, तो बोल्ड शब्द असतो, पण परमार्थामध्ये तो विवेकी या अर्थाने घ्यायचा असतो. मोहाची निवृत्ती विवेकाने केली असल्यामुळे देह पतनाच्या वेळी तो विचलित होत नाही. का नाही विचलित होत? होय जायते भ्रांती म्हणून या. जे झालंय आणि जे गेलंय त्या दोन्ही भ्रांती आहेत हे त्याला कळतं, म्हणून तो शोक करत नाही. लहान मूल आजोबाकडे येतं, दोन कागद आणून देतं, म्हणतो एका कागदाचं मला विमान करून द्या आणि एका कागदाची मला नाव करून द्या. आजोबा नाव आणि विमान कागदाची करून देतात. तो विमान खोलीमध्ये उडवतो आणि ते सुंदर पद्धतीने तरंगायला लागतो. त्याला खूप आनंद होतो, खूप आनंद होतो. त्याच्याकडे पाहून आजोबा हसतात. ती नाव घेतो आणि अंगणामध्ये साचलेल्या पाण्यामध्ये तो ती नाव सोडतो आणि ती नाव बुडते आणि तो आजोबांकडे रडत येतो. आजोबा नाव बुडली. विमानाचं उडणं आणि नावेचं बुडणं दोन्हीही भ्रांती आहे हे आजोबांना माहिती असल्यामुळे आजोबा अविचल होतात. होय जायते भ्रांती म्हणून या. धीरस्तत्र न मुह्यती तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र न मुह्यती. सगळ्यात मोठा शोक देह जाताना होतो. अनावर शोक असतो आणि त्या शोकाला विवेक तेवढा मजबूत असेल तर आवरता येत. विवेकच जर कमजोर असेल तर आवरता येत नाही. लोक विवेक कमजोर करण्यासाठी उतावीळ असतात आणि श्री गुरु विवेकाची मजबूत बांधणी करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात. त्यांनी कोणाचं ऐकावं याच्यावर अवलंबून. तुमची तब्येत खराब झाली, तुम्ही असं करा तसं करा तसं करा, हे तब्येत पाहणाऱ्या प्रत्येक माणसाचा सल्ला ऐकावा की त्या तब्येतीचा नीट अभ्यास असलेल्या डॉक्टरचं ऐकावं, हे ज्याचं त्याने ठरवायचं. अनेक सल्ला देणारे लोक भेटत असतात,
डॉक्टर एकच असतो, त्याच्याचकडे जावं लागतं आपल्याला. तो येत नाही बघा. तो का येत नाही याचं कारण त्याचं मोल कळलं, तोच त्याच्याकडे जातो. ज्यांना मोल नाही कळत ते येऊन सल्ले देत राहतात. माझ्या श्रीगुरूंना काय हवंय? माझ्या श्रीगुरूंना काय अपेक्षित आहे? होय जायते भ्रांती म्हणून घ्या. श्रीगुरूंना विवेक हवा आहे. म्हणून अत्यादरू विवेकावरी. माहिती आहे की जे जन्माला आलं ते जाणार, उपजे ते नाशे. नाशे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. अशी ते कोवी आहे. उपजे आणि नाशे ते मायावशे दिसे, एरवी तत्वता वस्तू जी असे ते अविनाशीची. निर्माण होताना दिसो की नष्ट होताना दिसो, ती वस्तू कधी नाहीसी होत नाही, कारण ती अविनाशी आहे. ते मी आहे. एकदा जर हे निर्णय झाला तर मग शोक करण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. आम्ही कोणाचं ऐकायला हवाय? भगवंतापासून जर आम्ही ऐकत गेलो आणि भगवत वचनावर जर आम्ही दृढ श्रद्धेने, गुरुवचनांवर आम्ही दृढ श्रद्धेने राहिलो तर आमचं जीवन शोकमुक्त झाल्याशिवाय राहत नाही. अशा पद्धतीने भगवद्गीता निधिध्यासनाचा ग्रंथ आहे की नाही बघा, रोजच्या जीवनात आणण्याचा ग्रंथ आहे की नाही बघा, या शिकवणीशी आपल्या अंतःकरणाची जुळवणूक करून घ्यायची आहे की नाही बघा, माझ्या जीवनाच्या कल्याणाची व्यवस्था याच्यात आहे की नाही बघा. अशा पद्धतीने जर मी चिंतन केलं, अशा पद्धतीने विचार केला, तर भगवद्गीतेचा दुसरा अध्याय मला शोक निवृत्त केल्याशिवाय राहणार नाही, आनंद रूप केल्याशिवाय राहणार नाही. याला सांख्य योग म्हणून श्रुती स्मृती स्वाध्याय मंच शोक निवृत्ती कशी करायची ह्याचं चिंतन करतोय. आता प्रत्येक श्लोकाचं डिटेल्स नाही, त्यातून शोक निवृत्ती आपण कसं करतो हे आपण 34व्या श्लोकापर्यंत घेणार आणि पुढे मग स्थितप्रज्ञ आपण बघणार आहोत. बघूया, असाच अभ्यासाचा प्रयत्न करू. उद्या पुन्हा शोक निवृत्तीचे श्लोक काढून ठेवा, त्याच्यावर आपलं चिंतन करून ठेवा आणि मग उद्या झालेल्या श्लोकांचं चिंतन आपलं जुळतं का बघा. आता हा अभ्यास आत्मसात झाला पाहिजे, माझ्या जीवनात हा अभ्यास उतरला पाहिजे आणि तो रोमारोमात पसरला पाहिजे. म्हणजे कुठलाही प्रसंग आला, स्वतःचा देह त्यागण्याचा प्रसंग आला, तरीही शोक निर्माण होणार नाही. अशा पद्धतीने सद्गुरु डॉक्टर काकांना वंदन करतो, आपल्या सगळ्यांना वंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. राम कृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रेखावहिनी राम कृष्ण हरी. राम